तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वेडिंग अल्बमचा ट्रान्सपरंट पेज हा कसा बनवायचा तो बघणार आहोत. तर हा जो ट्रान्सपरंट पेज असतो हा वेडिंग अल्बमच्या कव्हर पेज नंतर बनवला जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे पूर्ण फोटो सिलेक्शन आणि त्याच्यावरती रिटचिंग आणि एडिटिंग पूर्ण बघणार आहोत. तसेच त्या पेजला एक पोस्टर सारखा लुक कसा द्यायचा तेही बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला करायचे फोटोचे सिलेक्शन, त्यानंतर आपल्याला पेजची साईज घ्यायची आणि त्यावरती बॅकग्राऊंड कसा तयार करायचा तेही बघायचं आहे. त्यानंतर त्या फोटोना मास्किंग करून ब्रशच्या मदतीने कसं आपल्याला सेट करता येईल तेही बघायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो कटआउट सहित पूर्ण फील कसा द्यायचा तेही बघायला मिळेल. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा अशाच प्रकारच्या ट्युटोरियलच्या व्हिडिओ बघण्यासाठी. तर वेळ न घालवता चला सुरू करूया. तर सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे मित्रांनो फोटो सिलेक्शन आणि त्याला रिटच करणे. तर सगळ्यात आधी आपल्याला असे फोटो सिलेक्ट करायचे आहेत जे की आपल्या पोस्टरवरती जे सूट होतील, जे आपण जो ट्रान्सपरंट पेज बनवणार आहोत, जो डबल एक्सपोजर टाईप, त्यावरती ते सूट व्हायला पाहिजे. तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता इथे मी एक फोटो सिलेक्ट केला आहे जो की एक वाईड अँगलनी क्लिक केलेला फोटो आहे, ज्यामध्ये कपलची काहीतरी ॲक्शन आहे, म्हणजे ते चालतायत वगैरे ह्या टाईपमध्ये मी एक फोटो सिलेक्ट केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा फोटो एक सिलेक्ट करायचा आहे, तो म्हणजे क्लोजअप असलेला. तर इथे फाईलमध्ये जाऊन मी हा दुसरा फोटो एक सिलेक्ट करतो. तर इथे बघा हा क्लोजअप असलेला हा एक फोटो मी निवडला आहे. तर ह्या अशा प्रकारचे मी हे दोन फोटो सिलेक्ट केले आहेत आणि आता ह्या दोन्ही पण फोटोना आपल्याला रिटच करायचं आहे. तर सर्वात आधी इथे जे आपण फोटो सिलेक्ट केलेले आहेत तर ह्या फोटोना नीट ॲनालाइज करून ह्यांच्या कपलवरच्या चेहऱ्यांचे जे स्पॉट आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. तर व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण ट्युटोरियलला खूप जास्त वेळ लागणार आहे. तर इथे स्पॉट हिलिंग ब्रश टूलने आपण चेहऱ्यावरचे जे स्पॉट आहेत किंवा डाग आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. तर ह्या दोन्ही पण फोटोवरचे जे स्पॉट आहेत ते रिमूव्ह करून झालेले आहेत. आता आपल्याला ह्यांचे थोडेसे लाईट आणि कलर करेक्शन करायचे. तर इथे कॅमेरा रॉ फिल्टर ओपन करून आपण इथे इमेजला घेऊया आणि ह्याचे लाईट आणि कलर जे आहेत ते एकदम नॉर्मल करून घेऊया. थोडीशी वॉर्म टोन होती ती आपण थोडीशी ब्ल्यूमध्ये कन्वर्ट केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही पोस्टर आणि पेजेस बनवत असता डबल एक्सपोजर टाईप, तेव्हा कधीही इमेजला एकदम हाय लेवलची कलर ग्रेडिंग किंवा कलर टोन असतो तो चेंज नसतो करायचा इमेजचा. कारण ती जी इमेज असते ती जर पूर्ण कलर ग्रेड गेली तर आपल्या पेजवरती घेताना तो प्रॉब्लेम येतो नंतर, मग त्या पेजचा पूर्ण कलर टोन चेंज करायला लागतो आपल्याला. त्यामुळे आपण फक्त नॉर्मल लाईट करेक्शन आणि कलर करेक्शन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण इमेजचा जो लाईट करेक्शन आहे तो पूर्णपणे झालेला आहे. तर इथे फक्त आपल्याला एक काम करायचं बाकी आहे, ते म्हणजे आपल्याला जिथे जिथे शॅडो आहे तिथे फक्त थोडीशी रिअलिस्टिक म्हणजे जी जास्त लाईट झाली तिथे फक्त आपल्याला थोडीशी डेप्थ द्यायची आहे. तिथे मी बर्न टूल वापरतो आणि तिथे थोडंसं असं व्हॅल्यू चेक करू शकता तुम्ही इथे. आणि तिथे मी थोडंसं असं लाईटनी एकदम लाईट आहे ती थोडीशी कमी करतो आहे, म्हणजे तिथे फक्त शॅडो आहेत त्या फक्त शॅडो आहेत त्या वाढवते. नेमके सिलेक्ट केलेल्या भागामध्ये आपण थोडंसं ब्रश वापरून ही जो शॅडो आहे ती थोडी आणखीन वाढवू शकतो. तर बर्न टूल करतं काय, तर आपल्या फोटोमध्ये ज्या हायलाइटेड एरिया आहे ती थोडीशी हायलाईट कमी करण्याची काम जो आहे तो बर्न टूल करत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता जो जास्त हायलाईट एरिया आहे तो इथे कमी होण्याचा प्रयत्न होतो आहे आणि जो जास्त व्हाईट आहे तो तिथे इथं थोडासा एकदम असा डार्क असा पार्ट होतो आहे. तर इथे बघा मित्रांनो, मी इथे मिक्सचर ब्रश टूल घेतलं आहे आणि ह्यांच्या स्किनवरती थोडंसं जिथे जास्त स्पॉट वगैरे आहे तिथे थोडासा ब्रशनी तो टूल आहे तो फिरवतो आहे, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते कमी करण्याचा इथे प्रयत्न करतो आहे मी. तुम्ही इथे मिक्सचर ब्रश टूलच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही इथे चेक करू शकता, ज्या की तुम्हाला एकदम परफेक्टली अशा स्किन स्मूथ करण्यासाठी एकदम योग्य वाटेल आणि ते तुमची एकदम प्रॉपर अशी स्किन स्मूथ करून देतील. आणि स्किनला रिटच करताना पूर्ण तो स्किननी फक्त असं गोल एकदम प्रेस करून करायचं नाही, तर थोडंसं फिरवायचं त्यांच्या स्किनवरून, जेणेकरून स्किन टोन जो आहे तो नॉर्मल राहील. त्यानंतर इथे सगळ्यात लास्टला आपल्याला इथे स्किन फायनर नावाचा एक प्लगइन असतो, तो इन्स्टॉल करून घेतला तर तुम्हाला बरं पडेल, कारण स्किन रिटचिंगला तो बरा पडतो. म्हणजे त्या प्लगइनवरती तुम्हाला फक्त नॉर्मल ॲडजस्टमेंट करायचे असतात आणि तो ऑटोमॅटिकली तुमच्या कपलची किंवा तुमचे जो काही फोटो एडिट करत असेल त्यावरची स्किन डिटेक्ट करून तो स्वतःच तुमच्या स्किनला रिटच करून देतो. तर ह्या फोटोवरची आपली स्किन रिटच आणि थोडंसं नॉर्मल कलर किंवा लाईट करेक्शन जे आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर त्यानंतर मला ह्या फोटोमध्ये आणखीन थोडीशी डेप्थ ॲड करावीशी वाटते. त्यासाठी मी पुन्हा कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन ह्या फोटोना थोडीशी आणखीन डेप्थ देण्याचा प्रयत्न करतो. तर इथे बघू शकता तुम्ही, मी फक्त नॉर्मल कलर करेक्शन आणि स्किन टोनवरती फक्त खेळतो आहे, बाकी काहीच याच्यावरती चेंज करत नाही आहे.
आणि थोडंसं मास्किंगवरती जाऊन फक्त फोटोला एक डेप्थ देण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी काही ह्या फोटोवरती जास्त खेळायची गरज मला वाटत नाही आहे. ह्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता जी नॉर्मल जे डेप्थ वगैरे आहेत त्याच मी ॲडजस्ट करतो आहे. इथे डेज वगैरे दिलेला आहे तोच फक्त ॲडजस्ट करतो आहे. तर इथे बघू शकता मित्रांनो, क्लोजअप फोटोची तर रिटचिंग झालेली आहे कंप्लीट. आता आपल्याला वाईड अँगलचा जो फोटो आहे त्याची रिटचिंग कंप्लीट करायची आहे. तर ह्या फोटोवरती पण मी मागासारखंच नॉर्मल रिटचिंग किंवा कलर करेक्शन आहे ते नॉर्मलच करणार आहे, कारण जास्त काय मी ह्या फोटोंवरती खेळत नाही आहे. कारण जर आपल्याला पूर्ण पोस्टर झाल्यानंतर आपण जर त्या इमेजला एक वेगळा जर टोन दिला तर तो बरा पडतो आपल्याला एडिट वगैरे करताना. त्यामुळे नॉर्मल फोटोवरती फक्त खेळायचं आहे. ह्या फोटो नाही पण मी नॉर्मलच कलर करेक्शन वगैरे करून घेतो आहे. आणि लास्टला मी ह्यांच्यावरती स्किन फायनरचा इफेक्ट आहे तो टाकणार आहे. तर इथे जी आपली नॉर्मल कलर करेक्शन आणि फोटो रिटचिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे मास्किंग करायचं. आपला बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह करून टाकायचा आहे वाईड अँगलच्या फोटोचा. तर इथे बघा मित्रांनो, आपण फोटो कटआउट करायला घेतलेला आहे आणि कटआउट करताना शक्यतो आपण पेन टूलचा वापर करतोय. क्विक सिलेक्शन टूलनी सुद्धा सब्जेक्ट सिलेक्ट करून आपल्याला फोटो कटआउट करता येतात, परंतु वाईड अँगलचा फोटो असल्यामुळे काय काय पार्ट असतो फोटोमधला तो सिलेक्ट होत नाही. अशा वेळेस आपल्याला सगळ्यात बेटर ऑप्शन म्हणजे पेन टूलने आपल्याला पाहिजे तसं आणि पाहिजे तेवढं सिलेक्शन आपल्याला करता येतं आणि कर्व वगैरे एकदम प्रॉपर घेता येतात. तर इथे आपलं पेन टूलने संपूर्ण सिलेक्शन करून झालेलं आहे. आता करायचं काय, आपल्याला फक्त राईट क्लिक करायचं आणि मेक सिलेक्शन करायचं आहे. आता ते सिलेक्शन करताना आपल्यासमोर एक बॉक्स ओपन होतो आणि तो बॉक्स ओपन झाल्यावर आपल्याला 1.5 ही फिगर व्हॅल्यू ठेवायची आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लेअरवरती जाऊन त्याच्या खाली जो मास्किंगचं बटन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्यामध्ये फक्त आपल्याला ब्राईटच्या हेअरच्या ज्या हेअर डिटेल आहेत त्या फक्त काढायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, ब्लॅक मास्कवरती डबल क्लिक करायचं आहे लेअरवरती जाऊन. आणि त्यानंतर आपल्याला इथे जो रिफाईन हेअरचा जो ऑप्शन दिलेला असतो तो फक्त ब्रशच्या मदतीने त्याच्या हेअरच्या वाटला थोडासा फिरवायचा आहे, जेणेकरून आपल्याला जे रिमूव्ह झालेले हेअर आहेत त्यांचे डिटेल एकदम आपल्याला प्रॉपर मिळतील. तर इथे आपल्या कपलचं एकदम प्रॉपर सिलेक्शन कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला फक्त बॅकग्राऊंडचा जो पेज साईज आहे ती फक्त घ्यायची आहे. तर ती बघूया कशी घेतात ती. तर आपल्या वेडिंग अल्बमची साईज ही 12x36 आहे आणि त्याच्यानुसार जर आपल्याला वेडिंग अल्बमचा ट्रान्सपरंट पेज करायचा झाला तर तो 12:18 येईल. कारण ट्रान्सपरंट पेज हा नेहमी हाफच बनवला जातो, त्यामध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलसुद्धा ट्रान्सपरंट पेज बनवू शकता. तो पूर्णपणे तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती डिपेंड असणार आहे. तर आपल्याला हा पेज पूर्णपणे इंचेसमध्ये बनवायचा आहे. तर इथे तुम्ही व्हॅल्यू वगैरे ॲड करू शकता आणि हा पेज इंचेसमध्ये असणार आहे 12:18. तर इथे रिझोल्युशन सेट करताना हा 300 ठेवा, कारण प्रिंटिंगचं रिझोल्युशन नेहमी हे 300 असतं. तर इथे सर्व मी व्हॅल्यू ॲड केल्या आहेत. आता इथे आपण डायरेक्ट पेज तयार करूया. तर इथे तुम्ही बघू शकता वेडिंग अल्बमचा आपला जो ट्रान्सपरंट पेज आहे तो पूर्णपणे आपला इथे तयार झाला आहे. म्हणजे आपल्याला इथे पूर्णपणे एक 12:18चा पेज मिळाला आहे, ज्याच्यावरती आपल्याला ते पुढील पोस्टर बनवायचा आहे. तर मित्रांनो, आता आपला एक पेज आणि फोटो सिलेक्शन आणि कटआउट तर झालेला आहे. आता ह्याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे बॅकग्राऊंड तयार करणे. आता बॅकग्राऊंड तयार करायचं म्हटलं आधी पहिली स्टेप असते ती म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे ब्रश असणं खूप गरजेचं असते, त्याशिवाय आपल्याला बॅकग्राऊंड तयार करता येत नाही. तर सर्वात आधी मी एक माझ्याकडे असलेला फ्रेम टाईपचा जो ब्रश आहे तो सिलेक्ट करतो आहे. आता ब्रश सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला एक पुढचं काम करायचं ते म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड लेअरवरती काम नाही करायचं, आपल्याला एक नवीन लेअर तयार करायची आहे. कारण जर डायरेक्ट बॅकग्राऊंड लेअरवरती जर आपण ब्रश तयार केला किंवा बॅकग्राऊंड जो आहे तो जर तयार केला तर आपल्याला कस्टमाइज त्याला नंतर मग आपल्याला त्याच्यावरती काम करता येणार नाही. म्हणून आपल्याला एक नवीन लेअर करून त्याच्यावरती आपल्याला ब्रशनी बॅकग्राऊंड तयार करायला लागेल. तर आधी पूर्णपणे ब्रशची जी फ्रेम आहे ती नीट सेट करून घ्यायची आहे. आपण ही फ्रेम सेट करताना ॲरो कीचा वापर करू शकतो कीबोर्डवरच्या. आता ती तयार झालेली फ्रेम आहे तिलाच मी उलटं करतो आणि नंतर मग जो एक्सटर्नल पार्ट आहे जो आपल्याला नको आहे तो लॅसो टूलच्या मदतीने आपण कट केला तरी चालून जातो.
आता हे बघा, आपल्याला एक टाईपची एक आडवी रेघ जी आहे म्हणजे जो ब्रश आहे तो एक मिळाला आहे. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला पूर्ण तो बॅकग्राऊंड आहे तो ब्लॅक करायचा आहे. त्यासाठी मी लॅसो टूल निवडतोय आणि त्याच लेअरवरती मी एक सिलेक्शन तयार करून घेतोय आणि तो जो सिलेक्ट झालेला पार्ट आहे त्याला मी ब्लॅक ब्रशने पूर्णपणे फिल करून टाकतोय. आता आपल्याला एक पूर्ण ब्लॅक बॅकग्राऊंड मिळाला आहे, पण तो पूर्ण बॅकग्राऊंड आपल्याला नको आहे म्हणून मी काय करतोय, वरचा जो ब्लॅक पार्ट आहे तो लॅसो टूलच्या मदतीने कट करून टाकतोय, जेणेकरून आपल्याला एक क्रॉस फ्रेम मिळून जाईल. आता ही आपल्याला क्रॉस फ्रेम तर मिळाली आहे, पण ह्याच्या खालचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यासाठी मी लॅसो टूल घेऊन परत तो खालचा भाग आहे तो कट करून टाकतोय. आता तुम्ही इथे बघू शकता आपला जो पूर्ण ब्लॅक बॅकग्राऊंड आहे म्हणजे जी फ्रेम आहे ती आपली पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आता ह्याच्या पुढचा पार्ट म्हणजे आपल्याला ह्या फ्रेमला थोडासा शॅडो आणि थोडासा स्ट्रोक द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी काय करायचं, आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे ब्लॅक बॅकग्राऊंड जो आहे त्याची आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. त्यानंतर मग त्याला आपल्याला शॅडो आणि स्ट्रोक आहे तो द्यायचा आहे. तर ही जी शॅडो आणि स्ट्रोक आहे तो तुम्ही लेअर स्टाईलमध्ये जाऊन देऊ शकता. जेव्हा तुम्ही लेअरवरती डबल क्लिक करता तेव्हा हा ऑप्शन ओपन होऊन जातो. तर मी शॅडो आणि स्ट्रोक आहे तो देऊन ही प्रोसेस आहे ती कंप्लीट करून टाकतो. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे. तर आता येऊया आपण आपल्या मेन प्रोसेसकडे. तर मित्रांनो आता येते आपली मेन प्रोसेस. तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला एक बॅकग्राऊंड तयार झालेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला फक्त एक सॉलिड कलरची लेअर बनवायची आहे आणि त्या सॉलिड कलरला तुम्हाला क्लिपिंग मास्क करायचं आहे. आता त्यावरती आणखीन एक आपल्याला ब्लँक लेअर तयार करायची आहे आणि तिला पण क्लिपिंग मास्क करायचं आहे. आणि त्या लेअरवरती व्हाईट ब्रश आहे तो घेऊन तुम्हाला हार्डनेस त्याची 0 करायची आणि एक ब्रश मारायचा आहे, जेणेकरून हा भाग जो आहे जो कलर आपण व्हाईट मारलेला आहे तो पुढच्या वेळेला तो लाईटचा एक काम करेल. त्यानंतर तुम्हाला ह्या बॅकग्राऊंडवरती कपलचा कटआउट केलेला फोटो आणून ठेवायचा आहे आणि त्या कपलच्या फोटोने एकदम प्रॉपर असं ॲडजस्ट करायचं आहे. आता ते ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आणखीन एक लेअर बनवायची आणि खालून एक डार्क जो आहे तो डार्क कलर सिलेक्ट करून नंतर मग तुम्हाला आणखीन एक खालून ग्रेडियंटसारखा एक ब्लॅक कलरचा ब्रश मारायचा आहे. तो ब्रश आहे ॲड केल्याने होतं काय, आपला जो डबल एक्सपोजर किंवा जो पोस्टर होणार आहे त्यामध्ये आपल्याला एक युनिक लुक मिळतो आणि आपले जे काही पार्ट असतो काही मेन इमेजचा तो थोडा हाईड व्हायला पण मदत मिळते. नंतर तुम्हाला एक नेचरची इमेज सिलेक्ट करायची आहे आणि ती तुम्हाला त्या आतमध्ये त्या बॅकग्राऊंडवरती क्लिपिंग मास्क करायचं आहे आणि त्यानंतर मग त्याचा आपल्याला जो ब्लेंडिंग मोड आहे तो आपल्याला चेंज करून चेक करायचं आहे त्याचं कोणतं असं प्रॉपर असं सेट होतं आहे ते. तर इथे मला ओव्हरले हा इफेक्ट जो ब्लेंडिंग मोडचा आहे तो मला इथे चांगला वाटतो आहे, त्यामुळे तो सेट करतो आणि नंतर मग त्या इमेजला मी मास्किंग करतो आणि नंतर मग त्याला ब्रशच्या मदतीने थोडं थोडं जिथे मला गरजेचं आहे ज्या त्या इमेजचा पार्ट तो मी शो करायला सुरुवात करतो.
आता इथे होतं काय, मला ती फ्रेम होती ती कपलचा जो फोटो आहे तिथे जरा मोठी वाटत होती, म्हणून त्या पूर्ण फ्रेमला मी रोटेट करून घेतो आणि नंतर मग तिचा जो स्ट्रोकचा जो बॅक साईडचा बॅकग्राऊंड होता तो मी त्याला सेट करतो. अशा प्रत्येक वेळेला आपल्याला चेंजेस करायला लागतात, काही पोस्टर असतात त्यामुळे तुम्ही जेवढं पण प्रत्येक गोष्टीचा लेअर वेगवेगळे बनवाल तेवढी तुम्हाला जो आहे तो तुम्हाला बरं पडतं, म्हणजे प्रत्येक ॲडजस्टमेंट वेगवेगळी तयार करायला. तर इथे जो ब्रशचा लेअर होता तो मला जरा नीट वाटत नव्हता, त्यामुळे मी तो परत कट करून त्याला परत ब्रशच्या मदतीने तो परत लेअर होता तो तयार केला इथे. आणि इथे आता मी काय करतोय, त्या तयार झालेल्या बॅकग्राऊंडवरती आपला क्लोजअपचा फोटो आहे कपलचा, तो आहे तो मी इथे सेट करून घेतोय. आता इथे जो आपला कपलचा फोटो सेट करून झाला आहे त्याला आपल्याला ब्लेंडिंग मोड त्याचे चेंज करून बघायचं कोणता आपल्याला इथे सेट वाटतोय, तो एकदम असा प्रॉपर असा चांगला वाटतोय ज्याच्यातून कपलचा फोटो पण शो होईल आणि त्याची व्हिजिबिलिटी पण कमी नाही होणार अशी. इथे मी ओव्हरलेचा इफेक्ट सेट करून घेतो आणि त्यानंतर मास्किंग करून परत जेवढा पार्ट मला पाहिजे, म्हणजे त्यांच्या फेसचा जेवढा पार्ट मला शो करायचा आहे तेवढाच मी मास्किंगच्या मदतीने शो करतो इथे. आता इथे जो आपला होता व्हाईट कलरचा जो लाईट सोर्स होता त्याला पण आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करून चेक करायचा आहे, तर इथे पण मी त्याचा ब्लेंडिंग मोड आहे तो चेंज करून बघतो. आता इथे मी त्या लाईट सोर्सचा पण ब्लेंडिंग मोड ओव्हरलेच ठेवला आहे. आता फक्त करायचं काय, आणखीन तो कपलचा फेस शो करण्यासाठी आपल्याला त्या लेअरची कॉपी करायची आणि परत तिला क्लिपिंग मास्क करायचं आहे. तर इथे जो कोपऱ्यातला पार्ट आहे, म्हणजे जिथून कपलचा फेस आहे त्याच्या कोपऱ्यातून मी आणखीन एक लाईट सोर्स ॲड करतो जेणेकरून ते जरा एक युनिक लुक येईल. आणि कपलच्या मागे पण एक लेअर तयार करून मी एक व्हाईट कलरचा लाईट किंवा असा बॅकग्राऊंड देण्याचा प्रयत्न करतो आणि तो पण त्या ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये क्लिपच राहणार आहे. आता हे केल्याने काय होईल, आपला जो कपल आहे तो आणि बॅकग्राऊंड ते वेगवेगळे आणि सेपरेट दिसण्यास मदत होईल. आता याच्यापुढे काय करायचं, आपल्या कपलचा जो लेअर आहे, म्हणजे जो कटआउट केलेला कपलचा जो फोटो आहे त्याला आणखीन एक डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आणि त्याचे लेवल आहे तो पूर्ण व्हाईटमध्ये करायचं आहे. आणि त्या व्हाईट केलेल्या लेअरला आपल्याला जो मेन फोटो आहे त्याच्या खाली नेऊन ठेवायचं आहे. त्याला तुम्ही कलर ओव्हरलेचा पण इफेक्ट देऊ शकता, पण लेवलनी द्यायला जरा बरं पडतं. आता त्या लेअरला जर असं आपण थोडंसं असं बाजूला जर सरकवलं तर आपल्याला त्या फोटोवरती एक युनिक असा इफेक्ट मिळून जातो. आता त्या लेअरला मी प्रॉपर असा ॲडजस्ट करून घेतोय. आता मी पुढे काय करतोय, जिथे ब्राईटचा फेस आहे तिथे थोडं आपला तिचा फेस आहे तो नीट शो नाही होत आहे, तर त्या मागच्याच लाईटच्या लेअरवरती मी जाऊन आहे ना तिथे आणखीन एक व्हाईट कलरचा ब्रश मारणार आहे. आता त्याचा ब्लेंडिंग मोड आधीच चेंज केल्यामुळे आपल्याला ते परत ॲडजस्टमेंट करायला जास्त त्रास नाही होणार. तर इथे बघा आपला प्रॉपर असा ब्राईटचा आणि दोघांचा पण फेस आहे तो एकदम असा प्रॉपर असा दिसून राहिला आहे. आता मी काय करतो, आपला जो बॅकग्राऊंड आहे, जो व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड आहे त्याला असा थोडासा ब्लूइश असा लुक देतो, कारण जरा ते कलर आहे तो जरा व्हाईट ठेवणं ते एकदम बरोबर नाही वाटत, पूर्ण फिकट फिकट वाटतं, म्हणून थोडासा असा ब्ल्यू टाईपमध्ये त्याला स्काय ब्ल्यू टाईपमध्ये असा थोडासा लुक देतो त्या कलरचा. आता काय करूया, आपला जो जिथे कपल आहे, म्हणजे जिथे मेन फोटो आहे कपलचा कटआउट केलेला त्याच्यावरती यायचं आहे आणि त्याच्या मास्किंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या पण पायाखाली आपल्याला शॅडो द्यायचे. तर ती शॅडो न देता आपण त्या मास्किंगवरती ब्रशच्या मदतीने जर बॅकग्राऊंड खालचा जर तयार केला तर तोच एकदम बरा वाटेल, म्हणजे असं फेक वाटणार नाही.
आता इथे ब्रशच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हात चेंज करू शकता, म्हणजे ब्रश आहे तो थोडासा फ्लॅट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या कपलच्या पायाखाली आहे तो थोडासा एक ब्रश मारला की तो बॅकग्राऊंड आहे म्हणजे ती शॅडो आहे ती तयार होऊन जाते. आणि ब्रशच्या मदतीने मारल्यामुळे आपल्याला आणखीन एक फायदा होतो, तो जो बॅकग्राऊंड आहे तो नेमकाच आपल्याला व्हिजिबल करता येतो आणि जो जास्तचा पार्ट आपला व्हिजिबल होतो म्हणजे जी एज होते तयार फोटोची ते आपण इरेझरच्या मदतीने आपण कट करू शकतो किंवा तिला इरेज करू शकतो. आता इथे जो आपला इमेज आहे ते आपली इथं प्रॉपर अशी तयार झाली आहे. फक्त आपला जो कपलचा पोज आहे ती थोडीशी आपल्याला सरळ करायचा, म्हणजे फोटोचा अँगल आहे तो फक्त आपल्याला सरळ करायचा आहे. तर दोन्ही पण लेअरला सिलेक्ट करून आपण त्या अँगल आहे तो सेट करण्याचा प्रयत्न करूया. तर इथे मित्रांनो आपली मेन प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता याच्या पुढे आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे आणि टेक्स्ट नंतर मग आपल्याला एक फायनल लुकअप म्हणजे एक लट अप्लाय करायची आहे. ती झाल्यानंतर आपला हा जो पोस्टर आहे तो कंप्लीट होऊन जाईल. तर मित्रांनो इथे बघा आपला संपूर्ण जो पोस्टर आहे तो पूर्ण तयार झाला आहे. आता फक्त याच्यावरती आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे. तर हा टेक्स्ट होता तो मी आधीपासूनच तयार करून ठेवला होता, व्हिडिओ ती स्किप केले. आता इथे फक्त आपल्याला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे आणि खालचा जो टेक्स्ट आहे तो फक्त कंप्लीट करायचा आहे. आता फक्त मी इथे कलर लुकअपची कलर अप्लाय करतो आणि त्याची ऑपेसिटी आहे ती डाऊन करतो आणि इथे बघू शकता अशा प्रकारे आपला हा जो ट्रान्सपरंट पेज आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर अशाच प्रकारच्या ज्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.